3. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, लातूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत हा महत्त्वाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, छापील उत्तर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये विरोधाभास आहे. एकीकडे आपण म्हणतो की कार्यालयीन शाळा सगळ्या सुविधा आहेत आणि पुन्हा आकडेवारी देतो, किती मोडकळी झाल्या आहेत, किती पडाला झाल्या आहेत, किती काय झाल्या आहेत, पूर्ण आकडेवारी माझ्याकडे आहे अध्यक्ष महोदय. पण मला ह्याच्यात आकडेवारीत मला पडायचं नाही आहे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे अध्यक्ष महोदय. प्राथमिक शिक्षण म्हणजे लहान लेकरांना आकार देण्याचं केंद्र आहे. एका अर्थानं चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याची संस्था ही प्राथमिक शिक्षण संस्था असते. अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये आपण बघा अध्यक्ष महोदय, आज सुद्धा उत्तरामध्ये सांगितलंय की कला क्रीडा कार्यानुभव या शिक्षक याची भरतीसाठी आपण येणाऱ्या काळामध्ये भरती करणार आहोत. अध्यक्ष महोदय, गेल्या 10-15 वर्षापासूनचा विषय आहे. शिक्षकच उपलब्ध नाही, लेकरं शिकायची कशी? आणि अध्यक्ष महोदय, आपल्याला आठवत असेल तर आपण डिजिटल बोर्ड लावतो. डिजिटल बोर्ड लावलं म्हणजे शाळा डिजिटल झाली का? तर नाही होत. आता इथं काय म्हणलं उत्तरामध्ये, इंटरनेट शाळांना जवळपास 150 शाळांना इंटरनेट आहे. इंटरनेट आहे म्हणजे काय, किती चालू इंटरनेट किती आहेत त्याचाही विचार करावा लागला अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, स्पर्धेच्या या युगामध्ये आपली लेकरं टिकली पाहिजे, यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याची अत्यंत आवश्यकता अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी तर एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे अध्यक्ष महोदय. माझ्या वडिलांची अपेक्षा आहे, रिटायर झाले वडील माझे, आता 85 वर्ष वय आहे वडिलांचं. मला त्यांनी दिवशी बोलून सांगितलं, अध्यक्ष महोदय, अरे तू आमदार झाला, या प्राथमिक शिक्षणाकडे काय लक्ष देण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, खरोखरच इथल्या बरेच आमदार प्राथमिक शाळेत शिकलेले आहेत. आज काय अवस्था अध्यक्ष महोदय प्राथमिक शिक्षणा शाळेची, अतिशय दुरावस्था झालेली अध्यक्ष महोदय. आणि मला इकडं असं म्हणायचं सर अध्यक्ष महोदय, आज गेल्या 12-15 वर्षापासून माननीय मोदीजी केंद्रात असतील, माननीय देवेंद्रजी महाराष्ट्रात असतील, सगळेच आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अतिशय चांगलं काम चाललेलं आहे. आज महाराष्ट्र चौफेर प्रगती करतोय, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय अध्यक्ष महोदय. आपण कुठलेच क्षेत्र राहिलं नाही. आता परवा मी ऐकलं की मेडिकल एज्युकेशनसाठी 5,000 कोटी EDBचं लोन आपण घेतलं, मग आरोग्य पण भक्कम होणार आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना माझी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना, सरकारला, माननीय शिक्षण मंत्र्यांना आहे की हे सगळीकडे प्रगती करतोय, सगळं चांगलं चाललंय, पण मूळ जी इन्व्हेस्टमेंट आहे लेकरांची, या लेकरामध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. या प्राथमिक शिक्षण शाळा ह्या चांगल्या बनल्या पाहिजे, हायटेक बनल्या पाहिजे, आणि त्यासाठी आपण विशेष प्रयत्न या निमित्तानं केलं पाहिजे. देश प्रगती करतोय, महाराष्ट्र प्रगती करतोय, पण ज्या वेगानं प्रगती होते महाराष्ट्राची, देशाची, त्याच वेगामध्ये प्राथमिक शिक्षण सुद्धा ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि आता अपेक्षा वाढल्या जनतेच्या, पालकांच्या, त्यामुळं प्राथमिक शिक्षण सुद्धा चांगल्या क्वालिटी शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं माझा सवाल आहे माननीय मंत्री महोदयांना. एक सवाल माझा पहिला असा अध्यक्ष महोदय की हा विषय लातूरपुरता नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये आज दुरावस्था आहे प्राथमिक शिक्षणाची, आणि म्हणून या संपूर्ण शाळांचं एक आपण A to Z असेसमेंट करणार आहात का? आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जशी होते, ADB बँकेतून घेतो आपण वर्ल्ड बँकेचे पैसे घेतो, आपण पुन्हा नाबार्डचे पैसे घेतो, त्याच पद्धतीनं ADB कडून, नाबार्डकडून किंवा आणखीन वर्ल्ड बँकेकडून सॉफ्ट लोन 5,000 कोटी 10,000 कोटी जे काय आहे ते घेऊन या संपूर्ण महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था आपण सुधारणार आहोत का? या संपूर्ण महाराष्ट्राचं प्राथमिक शिक्षण आपण मजबूत करणार आहोत का? आणि त्याचबरोबर माझा तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण काय आपल्याला योजना आणावी आणि या योजनेच्या माध्यमातून क्वालिटी एज्युकेशन द्यावं आणि स्पर्धेत पिढी आपली टिकेल, पुढची पिढी, यासाठी विशेष प्रयत्न सरकार करणार आहे का? हे माझे 3 प्रश्न आहेत, याचे उत्तर द्यावे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये आपल्या भावना या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्या या राज्याच्या माध्यमातून शिक्षण विभागाच्या माध्यमातून कामकाज करीत असताना एक गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. त्याच्यासोबतच ज्या काही भौतिक सुविधांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या सुविधासुद्धा त्या शाळेंना उपलब्ध झाल्या पाहिजे, यासाठी विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे. अध्यक्ष महोदय, भौतिक सुविधांच्या संदर्भामध्ये UDIS प्लस डाटा या प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी बांधकाम
त्या शाळेची परिस्थिती काय आहे, विद्यार्थ्यांचे टॉयलेट असतील, विद्यार्थिनींचे टॉयलेट असतील, पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे, खेळाचं मैदानाची काय परिस्थिती आहे, कंपाऊंड वॉलची काय परिस्थिती आहे, किचन शेडची काय परिस्थिती आहे, इंटरनेट फॅसिलिटी आहे का, CCTV आहेत का, या सर्व बाबींची नोंद या UDIS प्रणालीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येते. अध्यक्ष महोदय, या संदर्भातल्या ज्या काही शाळांच्या पायाभूत सुविधा आहेत या संदर्भामध्ये सुद्धा MPSP द्वारे त्या ठिकाणी सर्वे करण्यात आलेला आहे आणि यासाठी कितीचा निधी लागू शकणार आहे त्याचंही नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मूळ जी काही लक्षवेधी होती त्या लक्षवेधीमध्ये साधारणपणे लातूरचा प्रमुख विषय होता आणि मग राज्यव्यापी या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी विचारण्यात आलेली होती. अध्यक्ष महोदय, या ज्या काही भौतिक सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत यासाठी साधारणपणे राज्य सरकार, केंद्र सरकारचा निधी, त्याच्यासोबतच जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 5% किमान निधी आपण या कामांच्यासाठी त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यासोबतच कंपाऊंड वॉल सारखं जर काही काम करायचं असेल तर ते मनरेगाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू शकतो. जिल्हा परिषदचा सेस निधी आहे, स्थानिक विकास निधी पण आपण वापरू शकतो. सेवाभावी संस्था सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करत आहेत. गौण खनिज निधीच्या माध्यमातून पण आपण ह्या भौतिक सुविधा निर्माण करू शकतो आणि CSR आणि लोकसहभागाच्या माध्यमातून सुद्धा अनेक शाळांचं चित्र त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बदललं जात आहे. अध्यक्ष महोदय, पाठीमागच्या काळामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पण अनेक तक्रारी यायच्या आणि मग पवित्र प्रणाली याद्वारे आता शिक्षक भरती संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी केली जाते. आपण मूळ प्रश्नामध्ये लक्षवेधीच्या केंद्र प्रमुखांच्याही संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता. आत्ताच्या घडीला राज्यव्यापी 4860 ही पदं आहेत आणि याच्या माध्यमातून 50% पदं ही पदोन्नतीच्या माध्यमातून आणि 50% पदं ही थेट भरतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरली जातात. अध्यक्ष महोदय, पदोन्नतीच्याही संदर्भामध्ये सर्व विभागाला सूचना करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर ती प्रक्रिया संपन्न करून ही पदोन्नती त्या ठिकाणी केली जाईल आणि थेट भरतीची प्रक्रिया यापूर्वीच कार्यान्वित आहे. येणाऱ्या आठवड्याभरामध्ये त्याचे निकाल त्या ठिकाणी घोषित होऊन मला वाटतं की 1 महिन्यामध्ये ही पदं पण त्या ठिकाणी नियुक्त केली जाणार आहेत. अध्यक्ष महोदय, 12 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता आणि तो पण विषय त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. आपण मूळ प्रश्नामध्ये विजेच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि राज्य पातळीवरनं वीज बिलाच्या संदर्भामध्ये 18,43,00,000 रुपये देण्यात आलेले आहेत. लातूरचा जिथपर्यंत विषय होता तर 77.42 लक्ष आदेश महोदय, माननीय मंत्री महोदय, आपण सकारात्मक उत्तर दिले लातूर जिल्ह्यासाठी. पण तुम्ही जे आकडेवारी दिले ना, मी तुम्हाला दाखवतो. मी जर खोट निघालो मी आमदारकीचा राजीनामा देईल. मी इतकं सिरियसली बोलतोय. पण मला काय म्हणायचं, एकूण लातूरचा विषय नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रातले शिक्षण व्यवस्था विषय. अध्यक्ष महोदय, प्राथमिक शिक्षण जर तिथं जर मुलगा चांगला बनला तर पुढची पिढी चांगली बनते. म्हणून अध्यक्ष महोदय, प्राथमिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. माझं काय म्हणणं अध्यक्ष महोदय, आपण आता परवा मेडिकल एज्युकेशनला 5,000 कोटी रुपये आणले ADB कडून, मागच्या वेळी 10,000 कोटी रुपये आणले रस्ते विकासाला. तसं ADB असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा अजून कुठली वित्तीय संस्था असेल जागतिक, सॉफ्ट लोन असेल, हे घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण व्यवस्था निर्माण करणार का चांगली? आपण एक चांगली पिढी घडवणार का पुढच्या वेळेस? हा माझा बेसिक प्रश्न आहे. आता किती टॉयलेट आहेत, किती आहेत, मला माहिती आहे ना. अहो सर, अजून सुद्धा शिक्षक आहेत तर हेडमास्टर नाही, हेडमास्टर आहे तर शिपाई नाही, हेडमास्टर झाडून काढतो शाळेमध्ये, अशी अवस्था आज पण आहे. मला त्यात पडायचं नाही आकडेवारीमध्ये. मला संपूर्ण महाराष्ट्राची काळजी आहे. मी म्हणतो महाराष्ट्राचं शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे.
महाराष्ट्राची पुढची पिढी चांगली आली पाहिजे म्हणून इन्व्हेस्टमेंट आपण करणार का? आपण रस्त्यामध्ये घालतो, पुलामध्ये घालतो, मेट्रोमध्ये करतो, आपण एवढे मोठे पैसे घालतो, शिक्षण व्यवस्थेवर पैसे घालणार का? हा माझा प्रश्न आहे पहिला. लोन घ्या. अध्यक्ष महोदय, शैक्षणिक सुविधा जास्तीत जास्त निर्माण कशा करता येतील, एक गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन कसं देता येईल या संदर्भामध्ये शासनाने त्याचा आराखडा तयार केलेला आहे. मी सन्माननीय आमदार महोदयांना आश्वस्त करू इच्छितो, सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये याचं प्रतिबिंब प्रत्यक्ष फील्डवर आपल्याला दिसून येईल आणि एक जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये ऍडमिशन्स घेताना आपल्याला दिसून येतील. संजय केळकर. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. हे उत्तर जे दिलेलं आहे अध्यक्ष महोदय, संजय राव. अभिमन्यू अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न माझा आहे. अध्यक्ष महोदय, एक एक अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न माझा आहे. विजयराव. अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न माझा आहे. अध्यक्ष महोदय, मला सांगा, त्यांना मी तर बोलू मंत्री द्या. महोदयांना प्रश्न विचारतो आहे. मंत्री महोदयांचं उत्तर मोगम उत्तर येतं. अध्यक्ष महोदय, विजयराव. मला उत्तर ठोस पाहिजे. अध्यक्ष महोदय, अभिमन्यू काय म्हणतात बघा ना. अभिमन्यू ज्या पद्धतीनं आपण देणार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो आहे. आहे. अध्यक्ष महोदय, अभिमन्यू ज्या पद्धतीनं आपण अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. अभिमन्यू काय मला म्हणताय संरक्षण ऐका ना. द्या. अध्यक्ष महोदय, संजय राव. माझा मूळ प्रश्नाचं उत्तर माननीय मंत्रिमंत्री देत नाहीत. ते काय म्हणतात, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विद्यार्थी जातील अशी व्यवस्था करू. माझा प्रश्न मिळ काय आहे? मूळ प्रश्न आपण वर्ल्ड बँक असेल, एडीबी असेल, नाबार्ड असेल, या वित्तीय संस्थाकडून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला पैसे घेतो. बरोबर आहे. आपण मेट्रो करतो, आपण सगळ्या गोष्टी सुविधा, महाराष्ट्र प्रगती करतोय, मला आनंद आहे. पण शिक्षणामध्ये काय होत नाही असं माझा मूळ प्रश्न इथं आहे. आणि तुम्ही काय अडचण आहे लोन घ्यायला? तुम्ही प्रत्येक आता मेडिकल एज्युकेशनवर 5,000 कोटी लोन घेतलं का नाही सांगा मला तुम्ही. मग 5,000 कोटी ते घेत असतील, आपण 5,000 कोटी घ्यायला काय अडचण आहे? आपणही घ्या ना आणि एक सगळं महाराष्ट्र पूर्ण सुजलाम सुफलाम करून टाका. अध्यक्ष एक मिनिट, महोदय, मंत्री महोदय उत्तर सन्माननीय देतात. एक सदस्य मिनिट. महोदयांच्या संजय राव, भावना एक आहेत की मिनिट. जास्तीत जास्त गुंतवणूक या क्षेत्रामध्ये होऊन जास्तीत जास्त विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. त्याही विषयावर विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे. त्याचाही प्रस्ताव तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. आणि अध्यक्ष महोदय, यासाठी नुसत्या 1 आणि 2 गोष्टींवर हे होणार नाही आहे. याचा सविस्तर कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मग शिक्षक भरतीच्या संदर्भातला विषय असेल, पवित्र पोर्टलद्वारे एक क्वालिटी शिक्षक त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत आहेत. आहे त्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जात आहे. शिक्षकांचे अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील हो, आहे. त्याचाही विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे. अध्यक्ष महोदय, अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी बदल करायला घेतलेले आहेत आणि एकंदरीत अशी मोठी मालिका तयार करून या सर्वांगीण याच्यामध्ये बदल आपण त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत आणि आपल्याला अपेक्षित असलेलं चित्र येणाऱ्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी दिसून येईल. अध्यक्ष महोदय, संजय केळकर. मंत्री महोदयांनी लेखी आणि तोंडी पण हो, ते आहे विस्तारित ना, जरी आहे ना. उत्तर दिलेलं असलं बरीच नाव आहे. तरी देखील अध्यक्ष महोदय, सर्व ज्यांची नाव आहे त्यांना याच्यामध्ये सर्वांना जी तुम्ही बोलायला आकडेवारी संधी दिलेली दिली आहे अध्यक्ष महोदय, ही अतिशय वाईट परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. मग ती संरक्षण भिंती किती शाळांना आहे, किती शाळांना CCTV आहे, किती शाळांना तुमचं इंटरनेटची फॅसिलिटी आहे, किती शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. ही अत्यंत दारुण परिस्थिती या सगळ्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय दिसते. एक तर आपण अशैक्षणिक कामं या शिक्षकांची कमी करायला पाहिजे, ती आपण करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे शिक्षक तर अशैक्षणिक कामामध्येच व्यस्त आहेत. आणि दुसरीकडे आपण म्हणणार की पटसंख्या कमी झाली आहे, दुसऱ्या शाळा आतमध्ये आल्या आहेत, इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मुलं जायला लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे गंभीरपणे महाराष्ट्रासारखा हा जे पुरोगामी राज्य आहे ते गंभीरपणे याच्यामध्ये आपण नेमकं काय करणार. कारण ही आकडेवारी तर अतिशय गंभीर आहे, चिंताजनक आहे. जी काही तुम्ही दिलेली आहे ही मुलं कशी पुढे येणार आणि त्याच्यामुळे एक पूर्ण राज्यव्यापी ठोस असा कार्यक्रम आपण करणार का आणि ही जी अशैक्षणिक कामं आहेत शिक्षकांची ती पूर्णपणे बंद करणार का? अध्यक्ष महोदय, विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्राच्या संदर्भातला एक ठोस कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने त्याच्यावर अंमलबजावणी केली जाते आहे. जिथपर्यंत शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांचा विषय आहे तर अध्यक्ष महोदय, यापूर्वी
जवळपास 15-16 समित्या असायच्या आणि त्या प्रत्येक समितीची माहिती त्या शाळेला दर महिन्याला 3 महिन्याला शासनाला द्यावी लागायची. त्या 14-15 समित्यांचं एकत्रीकरण करून आता फक्त 4 समित्या त्याचा मूळ गाभा तसाच ठेवून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अशैक्षणिक कामं इतरही कशी कमी करता येतील, वारंवार माहिती देण्याच्या ऐवजी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी माहितीचा शनिवार म्हणजे ज्या दिवशी दप्तरमुक्त शाळा असते त्याच दिवशी फक्त शासनाला माहिती देता येईल का याचाही शासन त्या ठिकाणी विचार करतोय. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जे काही CSC सेंटर आहेत त्या सेंटरच्या माध्यमातून ती माहिती शासनापर्यंत देता येईल का याचा पण शासन त्या ठिकाणी विचार करतोय. आणि म्हणून आपण आपल्यास माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये साधारणपणे 15,000 पेक्षा जास्ती शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे संपन्न झाली आहे. आणि येणाऱ्याही काळामध्ये आता जी काही मागणी नोंदवण्यात आली आहे त्या पद्धतीने शिक्षण भरती केली जाते. ह्या शिक्षक भरतीमध्ये होत असताना कला क्रीडाचेही शिक्षक आपण त्या ठिकाणी भरतीमध्ये संपन्न करतो आहोत की जेणेकरून हे पण शिक्षण त्या विद्यार्थ्यांना दिले गेलं पाहिजे. एकंदरीत काय तर याचा संपूर्ण आराखडा तयार करून त्याच्यावर विभाग मार्गक्रमण करतो आहे. अमित साठे